झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर अजून एफआयआर का दाखल नाही? शीतल तेजवानीच्या याचिकेवर सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांचा संतप्त सवाल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही वाचवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. दोषींवर कारवाई होणारच, हायकोर्टाला कारवाईची माहिती दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांचं विधान. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट. जमिनीवर 2018 पासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा. माजी महापौर निलेश मगर यांचं नाव घेत नवा आरोप. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आजच्या चौकशीला दिग्विजय पाटील गैरहजर. तब्येत बरी नसल्याचं कारण. सोमवारी हजर राहू, पुणे आर्थिक गुन्हे शाखेला निरोप. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा निधीला कात्री. सामाजिक न्याय विभागाचा 671 कोटी तर आदिवासी विकास विभागाच्या 549 कोटींच्या निधीला कात्री. अजित पवारांपाठोपाठ मुंबई मनपा निवडणुकांनंतर एकनाथ शिंदेना एकटं पाडलं जाणार, आमदार रोहित पवारांचा मोठा दावा. दिल्लीतील शरद पवारांच्या घरी अजित पवार दाखल. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचा कार्यक्रम. दिल्लीतील पवारांच्या घरी नेत्यांची गर्दी. आमदार महेंद्र दळवी हे निरागस आणि निष्पाप नेते, त्यांच्यावर बेछूट आरोप. कॅश बॉम्ब प्रकरणाचा एनआयएनं तपास करावा, खासदार सुनील तटकरेंचे शाल जोडीतले टोले.